आज आपण युनिट्स अँड डायमेन्शन्स बघणार आहेत. तर फिजिकल क्वांटिटीज ज्या असतात ते 3 प्रकारच्या असतात. एक असते त्यातली फंडामेंटल, डिराइव्ड आणि एक असते कॉम्प्लिमेंटरी. आता वेगळे वेगळे प्रकारचे युनिट्स पण असतात, ज्याच्या 4 प्रकारचे युनिट्स इथं मेन्शन केलेले आहे. एक आहे MKS म्हणजे M मीटर, के म्हणजे किलोग्राम आणि सेकंड, जसं की इथं दिलेलं आहे किलोमीटर, मीटर अँड सेकंड्स. दुसरे CGS युनिट सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. अँड FPS इज द फूट, पाऊंड अँड द सेकंड. SI सिस्टम म्हणजेच इंटरनॅशनल सिस्टम असते ती. काही सप्लिमेंटरी क्वांटिटीज असतात ज्याच्यात 2 मेनली येतात. एक असतं अँगल आणि एक असतं सॉलिड अँगल. अँगल रेडियनमध्ये मेजर करतात आणि त्याला रेडियनसाठी RAD असा शब्द वापरला जातो. सेकंड वन इज द सॉलिड अँगल, दॅट इज द स्टर्डियन, त्याचा शॉर्ट फॉर्म ST आहे. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीजबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा तिथं मेनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, ज्यात पहिली आहे लेंथ, मीटरने मेजर करतो. मास kg, टाईम सेकंड, टेम्परेचर केल्विन, करंट ॲम्पियरमध्ये मेजर करतो, ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेलामध्ये मेजर करतो आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोलमध्ये मेजर करतात. आणि हे जे दिलेले आहेत ब्रॅकेट्समध्ये, स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये, ते त्यांचे आहेत डायमेन्शन्स. आता याच्यात मेन एक जो कॉन्सेप्ट येतो तो येतो राऊंडिंग ऑफचा कॉन्सेप्ट. आता इथं बघायचं आहे की जो लास्ट डिजिट आहे तो जर 5हून मोठा असला तर तिथं आपण त्याचा जो पुढचा नंबर असणार आहे त्याला 1ने वाढवून देतो. जर लास्ट डिजिट 5ने कमी असेल तर आपण त्याला तसंच सोडून देतो. आणि जर लास्ट डिजिट इक्वल्स टू 5 असेल तर आपल्याला चेक करायचं आहे की त्याचा जो प्रिसिडिंग डिजिट आहे तो ऑड आहे का इवन आहे. जो तो प्रिसिडिंग डिजिट आपल्याला ऑड सापडला तर आपण त्याच्यात 1 ॲड करून देतो, आणि जर तो इवन आहे सो वी कीप इट ॲज इट इज. पुढचं गोष्ट येते सिग्निफिकंट फिगर्सबद्दलची. सिग्निफिकंट फिगर्समध्ये जेव्हा 2 नॉन झिरो डिजिट्सच्या आतमध्ये 2 झिरो आले तर ते 2 झिरो जे असणार आहे ते सिग्निफिकंट असणार आहेत. हेच हा पॉईंट आपल्याला इथं सांगतोय. सेकंड आहे झिरोज बिटवीन नॉन झिरो इज सिग्निफिकंट. नॉन झिरोमधले जे झिरो आहे तो सिग्निफिकंट आहे, ही तीच गोष्ट झाली. प्रत्येक एक जो नॉन झिरो डिजिट आहे तो सिग्निफिकंटच असणार आहे. आता ॲज वी कन्सिडर किंवा एखादा नंबर आहे 002 तर तिथं सिग्निफिकंट नंबर आपण फक्त एकच कन्सिडर करू, कारण की जो पुढचा 00 आहे तो सिग्निफिकंट नाही राहणार. झिरोज ॲट दी एंड ऑफ द नंबर विल बी काउंटेड ॲज द सिग्निफिकंट ओनली इफ दे आर ॲट द राईट साईड ऑफ द डेसिमल पॉईंट. आणि जर डेसिमल पॉईंटच्या राईट साईडमध्ये किंवा ॲज द नंबर जर आपण सपोज करू 22500 तर तिथं जे आता लास्टला जे झिरो येत आहेत राईटमध्ये ते सिग्निफिकंट असणार आहे. आता बोलूया एररबद्दल. एरर जे असतात ते 2 प्रकारचे असतात. एक असतं सिस्टमॅटिक एरर आणि एक आहे रँडम एरर. आता जे सिस्टमॅटिक एरर्स असतात ते युनिडायरेक्शनल असू शकतात. एक तर ते पॉझिटिव्ह पण असू शकतात किंवा नेगेटिव्ह पण असू शकतात, ते डिपेंड करतं. आणि रँडम जे असतं ते पॉझिटिव्ह पण असतात आणि निगेटिव्ह पण असतात, दोघं असतात ते. आता एरर्समध्ये वेगळे वेगळे व्हॅल्यूज येतात. जसं की आपण जे मीन काढतो ते मीन सारखाच प्रकारे ट्रू व्हॅल्यू. आता हे ट्रू व्हॅल्यू कसं काढतात मग A1 + A2 + A3/3 असंच. आता हे 3 याच्यासाठी आहे, पण जर आपल्याकडे n आहेत तर आपण काय करणार A1 + A2 + A3 + A4 अप टू n पर्यंत घेऊन जाऊ, डिवाईड करू त्याला बाय n. ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पण इथं कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर मीन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू काही अशा प्रकारे कॅल्क्युलेट करता येते. दिस इज द रिलेटिव्ह एरर. आणि पर्सेंटेज एरर, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द पर्सेंटेज एरर. सगळ्यात जास्त जे CETमध्ये किंवा JEEमध्ये ज्याच्यातून क्वेश्चन्स येतात प्रत्येक वेळेस दरवर्षी रिपीट होतात ते इथून येतात, पर्सेंटेज एररमधून. आणि इथल्या हे जे डायमेन्शन्स आपण वाचल्या त्या डायमेन्शन्समधून त्यांची फॉर्म्युलेज यूज करून, डायमेन्शनल फॉर्म्युलाज यूज करून आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर एक एक्सपेरिमेंटल फिजिक्सचा पार्ट आहे ज्याच्यात स्क्रीव गॉज आणि वर्नियर कॅलिपर येतं. आता याच्यात लिस्ट काउंट जे असतं ते पण महत्त्वाचं असतं. लिस्ट काउंट काय असतात, इट इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑन इन्स्ट्रुमेंट विच कॅन मेजर, राईट. दी स्मॉलेस्ट क्वांटिटी ऑन द इन्स्ट्रुमेंट विच कॅन मेजर. वर्नियर स्केल, स्क्रीव गॅज आणि मीटर स्केल, मिलीमीटर स्केल असते. लिस्ट काउंटचा फॉर्म्युला असतो 1 मेन स्केल डिव्हिजन
-1 वर्नियर स्केल डिव्हिजन. स्क्रू गेजमध्ये एक पार्ट आहे त्याला म्हणतात पिच. पिचचा फॉर्म्युला असतो मेन स्केल रीडिंग डिवायडेड बाय नंबर ऑफ रोटेशन्स आणि त्याच्यात लिस्ट काउंटचा फॉर्म्युला आहे पिच डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल. टोटल रीडिंग कॅल्क्युलेट करता येते बाय लिनियर स्केल रीडिंग प्लस सर्क्युलर स्केल रीडिंग मल्टिप्लाइड बाय लिस्ट काउंट. हे फॉर्म्युलाज खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. डिरेक्टली हे फॉर्म्युलाज टाकून आपण कोणत्याही क्वेश्चनला सॉल्व्ह करू शकतो. जेई मेन्समध्ये मेनली ह्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. नेक्स्ट इज द वर्नियर स्केल. वर्नियर स्केलचा फॉर्म्युला आहे 1 वर्नियर स्केल डिव्हिजन इज इक्वल्स टू n-1/n टाइम्स ऑफ मेन स्केल डिव्हिजन. टोटल रीडिंग जे असते ते मेन स्केल रीडिंग असते प्लस कोइन्साइडिंग वर्नियर स्केल डिव्हिजन इंटू लिस्ट काउंट. आता याच्यात जे फॉर्म्स आहेत ते खाली ABCD जे दिलेले आहेत ते त्यांचे काय वेगळे वेगळे फॉर्म्स आहेत ऑफ वर्नियर स्केल डिव्हिजन.